पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने लढतीये, तर पुण्यामध्ये अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट देण्यावरून अजित पवारांवरती सूर असलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर आपण कधीही गुन्हेगारीला पाठिंबा दिला नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. तसंच आपल्यावरती आरोप करणाऱ्यांनी स्वतः कोणाकोणाला उमेदवारी दिली ते तपासावं असं देखील अजित पवार म्हणाले. त्यांचा रोख अर्थातच भाजपच्या मुरलीधर मोहोळांकडे होता. त्यावरती गुंड निलेश घायवळला पळून जाण्याबाबत आपण मदत केल्याचा आरोप अजित पवारांनी सिद्ध करावा, राजकारण सोडू असं प्रतिआव्हान हे मोहोळांनी दिलंय. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय. आणि तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये मी कुणाला तिथं उमेदवारी दिली नाही. उद्याच्याला जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्यांनी शेवटी तिथं फॉर्म देऊन ते मोकळे झाले आणि तिथं त्या पद्धतीनं चित्र झालेलं आहे. पण एकंदरीतच तिथले प्रभाग आणि तिथल्या वॉर्डात माझ्या माहितीप्रमाणे हे कुणी स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पुण्याचं राजकारण बिना गुंडांचं होऊ शकत नाही का? मला असं वाटतं की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं प्रत्येकाचं काम आहे, ती जबाबदारी आमची नाही की या शहराच्या त्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची पण आहे, पहिली लोकप्रतिनिधीचीच आहे. आणि म्हणून तुम्ही बघा माझ्यावरती जो कोणी आरोप काय झाला असं गुन्हेगार काय, मला कधी कुठल्या एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे की सिद्ध करा कुठल्याही गुन्हेगाराच्या विषयात. आज मी सिद्ध करू शकतो की तुम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला आणले. सत्ता म्हणजे शेवटी काय करायचं, म्हणजे मग शहराचं भविष्य आपण खराब करणार आहोत का, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जे आरोप होतील ना, माझं तर म्हणणं की समजा माझ्यावरती कुठला तरी आरोप काहीतरी केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं. मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.